माय बुडगे येतो वाटते दिवस भरले वाटते बुडगे. अजी डॉक्टर साहेब, अजी काय झालं जी? माया माया बुड्याले काय झालं जी? सांगा जी. बाबू ताबल ऊन लागलं म्हटलं, लय जबरदस्त ऊन तपून आलं म्हटलं बाहेर. कायले गेलं तर काय माहित बुडगे मरायला उन्हात. अरे डॉक्टर, मी काय म्हणतो, या डंगराचे चान्स किती आहेत म्हटलं जगायचे? काय जाते म्हणलं गुचते का गुचकेल बाई. अरे भोसडजी या माबा आता कोण बने का करोडपती घेऊन आला म्हटलं. 7 करोड जॅकपॉट लागेला त्याले. अरे सगळी इस्टेट आहे नावावर आहे. तू त्याला लुडकाच्या मागे लागेलास का रे? होय पांढरा. आता माय काय करू बुडगे येतो वाटते काही खरं नाही दिसू राहिलो म्हणजे डॉक्टर साहेब, तुम्हाला तुमच्या चमचम करता टकल्याची शपथ आहे म्हटलं. माझा वाचवा बरं तुम्ही. डॉक्टर जमाल गोटा जरा तंबाखू गोटा, पण आबाचा जीव वाचवा हो. स्वतःचा जीव त्याच्या अंदर टाका, पण त्याला वाचवा राजा हो. एक एस्टेट म्हणलं त्याला अजून कोणा नावावर गेलेली. सगळे अनाथ आश्रमाला दान जाईन बरं. वाचवा हो त्याले. अबे मुले तू त्या झपाटेल पिक्चर तात्या बिच्चू समजून राहिला का? ओम भट स्वा म्हणणार माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा बाहेर. अबे माया जीव देऊन याला वाचून किती दिवस राहिले या बुडग्याचे. तसंही धरतीवर वज आहे, जाऊ दे म्हणतो. अबे ओय सोन्या, आता दबे मा जीव चालला ना बे. अरे काम तर करले का, एक कप चहा बनवून आण बे. अबे यास तर तलब पाहिले का तू? आज खाटल्यावर पडेला बुडग्या. तुला 1 कप चहा पाहिजेच का बे अजून? या तलब पाई बाबू काही समजलं नाही का नेमकं? कसं काय चहानं कसं काय उन्हाळा फटका लागला बाबू? डॉक्टर साहेब, त्याच्या मागे लय मोठी स्टोरी आहे म्हटलं. चला तुम्हाला मी घेऊन जातो आता फ्लॅशबॅक मध्ये. चाल बरं जरा डिटेल मध्ये सांग. चाला मी पहिल्यांदा ऐकून राहिलो. एवढं करिअर गेलं माय. चहा न ऊन लागलं. अरे बाबा हे तर अलग स्टोरी आहे. चाल बरं. पहा डॉक्टर साहेब, त्या टायमाची गोष्ट आहे. ज्या टायमाले सूर्य दुपारच्या 2 वाजता आग वखत जाय. आजूबाजूनं सगळं शांत वारा सुटलेला होता. कावड्याच्या हवेतल्या हवेत कव्वा बिर्याणी बनत जाय. इतका सूर्य उष्णता मारत जाय. ओ माय व पुरा गहून गेलं व. अरे बा सूरज दादा, कोड्या जन्माची दुश्मनी काढून राहिले हो. इतकं तपत असते कोणी. सूरज दादा तुम्हाला मात चढला वाटते राजो. अरे एवढ्यानं काय तपू राहिले लोक? तुम्हाला का पापडन फुडल्या वाटले का? अरे तयाचा विचार आहे का आम्हाला अटी? अरे अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो अभी से घबरा गए. मायला सूरज दादा म्हणून राहिले. ओ मेरा क्या होगा सोचो तो जरा. हाय जिनाए भरा कीजिए ए मेरे इंसानों, थोड़ा पेड़ आप भी लगाया कीजिए. अबे काय होय बे सोन्या भाऊ, कोणा सगळं बाप्पा गोष्टी आणून राहिला? इतक्या गरमीत एकटा बळबळ करून राहिला. दिमाग सटकला लागला. हे बे नाही बे, मला असं वाटतं सूर्य गाणे म्हणून राहिला. म्हणून मी गाणे म्हणत जाऊ बे. अबे पाहिलं का किती तपू राहिला बे. अबे पण मी म्हणतो तू घराबाहेर निघालास काय लय बा? अबे म्हटलं गावातली लाईन गेली, जरा बाहेरून फिरून येतो म्हटलं बापा. अरे बाबा बाहेर आलो म्हटलं तर उघड्याच चालू आहे. घरी कोण खालून शेगडी दिली पेटून माया. अरे मग बा, मी अर्धा घंटा झाले फिरून आलो म्हटलं. पाणी पाणी जीव करून राहिला, पण पाणी काय सापडून नाही राहिलं रे बा. पाणी पाणी पाहिजे मला रिक्षाच्या. एक ग्लास जरा कोण थंड पाणी दिलं ना, आपल्याला परमात्म्या सोड दिलं होते बा. अबे मले बी बे एखादा गिलास द्या, पाणी शरबत गिरबत काय ना काय रे द्यावल्या हो ना. मजा होऊन जाईल रे. पानी अबे जानिए तुमको हम कुछ नसीब नहीं होने देगा. तुला आवाज आला का? आला का तुला आवाज? अरे कान वाजू राहिले बे. मला तसंच वाटतं झालं. भर उन्हात प्याट म्यागी झालो नाही आधी. नाही इतकुशा गरमीला मिळालेच होत मला. पण चांगलं पाणी पिऊन घ्या. कुठे पाहतं नदी नाले सगळे आटलं म्हटलं. आता तर मी म्हणतो सरळ घरी जा लागते भाऊ. अरे बा हापशीतून पाणी निघून राहिलं तर गरम होतं एकदम उकळतं. अरे पेल्याने जवळ आलं रे बा ऐकून. फ्रीज गावात जातो लाईट बंद आहे. त्या काळात माठच बरं होते रे बा लोकांचे. मस्त थंड पाणी राहत जाय. आता लाईन गेली, फ्रीज आहे घरी, पण त्यातलं पाणी गरम लागू राहिलं. काय होईल माया. बंट्या चक्कर उडाले का? बंट्या चक्कर उडाले रे. हडा बे हडा मधून. अबे सोन्या भाऊ, तू आजा कुठे चालणार इतक्या गरमीत? अबे मरीन ना लेका. अरे उन्हा जपता गिपता लागेल बे. बहीण मग आले बुडग. अरे मरीन रे. अरे बुड्ढे किधर जा रहा? यमराज दिख रही क्या तेरे को?
अबे काही खॉप गिफ आहे का नाही सूर्याचा? अबे इतकं ऊन पाळू राहिलो तरी भर उन्हात बाहेर निघाले का? अरे मौतचा डर नाही लागता का तर गो? बहीण मायले सूर्याला तर पुरायला जा लागते आता. अरे बेटी हे बुडं काही असं ऐकणार नाही. अधिक जरा सकतो तो बुडं त्याच्याशिवाय काय ऐकणार नाही. काय रे भाऊ, सोन्या भाऊ, बुड किती डेंजर आहे म्हटलं. कोल्ड्रिंकच्या दुकानात आलं म्हटलं, कोल्ड्रिंक देते आता हे का? अरे बापरे, बुड्डा तो बडा शातीर निघला. कोल्ड्रिंकच्या दुकानात घुसला का डायरेक्ट? कोल्ड्रिंकच्या म्हणजे त्याला तकलीफ ना हो म्हणून कोल्ड्रिंक, थंडी थंडी कोल्ड्रिंक गरम होणार. वा रे बुड्डे, मानना पडेगा का तेरे को. रामू साले चाय लाव. अबे इतक्या गरमीत चहा देतं का? अबे भूकड शिंदा अंतरून. हा आबा, काय वाटत तुम्ही? थम्सअप देऊ का? बरं जरा कमी ऐकू राहिला आज का? अबे थम्सअप ने बे चहा मांग, चहा एक कप कडक ते बी उकळीता. बापरे, बुड्डा तो बहुत डेंजर आहे बाबा. बरं बा, मानतोच आहे. आणि उकळीता वाढतो एकदम असा. उकळा येऊ दे त्याला, एक दोन गतकी येऊ दे. चल बेटा, तेरे बस की बात नहीं है, चल बाप को भेज. इन्सल्ट. अरे बाप रे बाप, बुढ़िया मेला तो बुढ़िया आज अजून मेला. गरम गरम चाय. ऐकलं ना डॉक्टर, अशी झाली सगळी स्टोरी म्हटलं. मग आता ते पासून बुड खाटल्यावर पडायला तर उठून नाही राहिलं. बुडीवच करू राहिलो. अरे बेटे, इतक्या गरमीत उकळीताची हा मेलाले का? कोण ना टिपऱ्या दिसते बुडा म्हणे. सांगा तुम्ही, आता चहाच मागू राहिला, काय करू? अबे सोनिया, आण बे एक कप चाय. अबे चहा देशील तर कॉफी आण, काय ना काही आण ना रे. आबा शरबत आणू का? शरबत द्या ना तुम्ही, मस्त लिंबू टाकून. अरे डागडळ्या, अबे बायल्याचे धंदे सांगते का बे बोले? अबे चाय ओरिजिनल मर्दाचा बे आहे. ओय सोनिया, तू चाय आण बे. अबे असं समज बाई आखरीच इच्छा आहे चाय. हो आबा, थांबा, मी आता घेऊन येतो चाय. अबे थांबे भोकन टिकल्या, कुठे चालला? उठला सुटला की जातो बोलू राहिला. थांब ना जरा. अबे सोन्या भाऊ, कसा नातू आहेस बे तू? आबा तिकडे चाय तरी तळबळू राहिला रे यार. तुझ्या एक कप चाय पाहिजे. अबे तुला माहित आहे का मार्केटले सिलेंडरचे काय भाव चालत बाबू? अरे 5 दिवस झाले मा बाप घरी नाही आला सिलेंडरच्या ना. अजून रांगीत उभा आहे म्हटलं, 5 दिवस झाले अजून सिलेंडर भेटलं नाही. आणि मग मायनं स्पष्ट सांगून दिलाय, जर का म्हणे गॅसचा जर का अति वापर केला तर तुझे ढोंगणं तुझे लोक मारणार आहोत तुले. आता जर का या बुड्याची आखरी ख्वाहिश पुरी करायच्या चक्करमध्ये मला हातून जर का गॅस गेला तर वांद्याच्या कामाने होतील का? माय जीव घेईल. अबे बुडा जिथं राहिला का 100 गॅस येतील बे. अबे काय पाहू राहिले तुम्ही गॅससाठी? आणि जर का मेला तर मग त्याच्या तेरवीचं जेवण आम्हाला गॅसवरच बनवावं लागेल ना बाबू. बाबू सोनिया, आता मायला विचारून घेऊ एक बार. मायाच बांधू डोसक्यावर पडला होता लहानपणी पाहिल्यातून. अबे इकडे माणूस मर्याले टेकला. अरे तो म्हणून बाई शेवटची इच्छा आहे, पण तू म्हणतो की त्या गॅस सिलेंडर जाईल. अबे कसा नातू आहेस तू? डॉक्टर साहेब, मी नाही पडलो म्हटलं, तुम्हीच पडले होते म्हणून तुमच्या टकलीवर एकही केस नाही. पुरा चंद्र चमचम चमकते पौर्णिमेसारखा. अबे दलिंद्रा, माई मजा करू राहिला का? जाऊ का मी घरी गेला बस मग बुड्याला घेऊन लढत. ओ नाही जे डॉक्टर साहेब, तुम्ही तर देव महाराज हो. देवाच्या रूपामध्ये तुम्ही देवच हा. देवाच्या रूपामध्ये देव काय बोललो मी? हा जय सांगते हा तुम्ही काहीतरी हा. पण मी का म्हणतो मा बुड्याला सुद्धा करायची. आधी 7 करोडची प्रॉपर्टी आहे जी अनाथ आश्रमामध्ये जाईन जी. अजून मी त्याला 1 रुपया बाईवर उडवला नाही. मला गौतमी पाटील नाचव्याच्या 1 करोडाच्या बघा साहेब. गावात रोला करायचा आयफोन घ्यायचा राहिला साहेब. काय नाही वाचव साहेब त्याले ते तुमचं ते काय कानाला लावा हेडफोन लावून चेक करा साहेब त्याले. काय वाटतं मंडळी तुम्हाला? बुडा जिथं राहील का बुचकते? याचं काय होणार हे पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला सांगतोच. पण तुमच्यातलं कोण उन्हाळ्यात चहा पिते ते कसं भर उन्हात? सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. चाय लवर कोण आहे? आणि व्हिडिओ आवडला नाही तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा असं का नवीन व्हिडिओ. तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नावं टाका. हो सचिन भाऊ कुठे राहिले? अरे भाऊ गुणवंत भाऊ हा का ना का गेले? राजावर टाका ना, कमेंट टाका ना तुम्ही.